हा, आता पहिला जो मुद्दा तुम्ही सांगितला की मराठी लोकांच्या चाटुगिरीमुळेच काही ठिकाणी मराठी लोकांचं नुकसान झालं आहे, तुमच्या या मताशी मी पूर्ण सहमत आहे. म्हणजे दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि आता अगदी उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी गुजर मारवाडी बिल्डरांना घरं रिकामी करून देण्यासाठी मदत करणारे लोक आपले आहेत. वॉर्ड ऑफिसर आपले आहेत. अनेक ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आपले आहेत. त्यामुळे एक वर्षभरापूर्वी एका चर्चेमध्ये मी असं म्हटलं होतं की आपले लोक हे भांडवलदारांचे कमिशन एजंट म्हणून काम करतायत. त्यामुळे जसा बंदोबस्त उत्तर भारतीयांच्या लोकसंख्येतनं येणाऱ्या दबावाचा आणि त्यांच्या देशांतर्गत वर्चस्ववादाचा केला पाहिजे किंवा गुजर मारवाड्यांच्या भांडवलाचा केला पाहिजे, तसा मराठी लोकांच्या दलालखोरी वृत्तीचा सुद्धा त्यांनी आपण विचार केला पाहिजे आणि सामना केला पाहिजे. हा तुमच्या प्रश्नाचा पहिला भाग. दुसरं, जर तुम्ही म्हणालात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना लोकांनी मतं द्यावीत का, आता प्रश्न असा आहे की आम्ही जेव्हा तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या संबंधातलं आंदोलन सुरू केलं त्यावेळेला अगदी सुरुवातीला आम्हाला ज्यांनी पाठिंबा दिला तो पक्ष धर्मराज्य पक्ष नावाचा एक छोटा पक्ष आहे ठाण्यातला, राजन राजेंचा. त्यानंतर सीपीएमनं पाठिंबा दिला, सीपीआयनं दिला, काँग्रेसनं दिला. त्यानंतर दोन्ही सेनांनी पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतरच्या काळामध्ये तुम्ही पाहिलंय दोन्ही भाऊ एकत्र आले आणि त्यांचं मनोमिलन झालं. लोकांना असं वाटत राहिलं की आमच्या आंदोलनामुळे हे घडलं. पण आपल्यापैकी ज्यांना राजकारण थोडंफार कळतं त्यांना हे माहितीये की या गोष्टी त्यांच्या अस्तित्वासाठीच आवश्यक होत्या. आमच्या बाजूने एवढंच झालं की कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली. आता या बाबतीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना मतदान करावं असं आम्ही कधी म्हणू शकू? जसं सुहास राणे आता म्हणाले की हा मराठीनामा आम्ही तंतोतंत अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या उमेदवारांना यश मिळेल का मिळणार नाही हा मुद्दा नाहीये, हा इंटेंटचा मुद्दा आहे, हा त्यांच्या मनातल्या भावनेचा मुद्दा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना निश्चितच अधिक यश मिळणार आहे. हा मराठीनामा आम्ही त्यांच्यापर्यंतही पोहोचवणार आहोत. आणि पोहोचवणार आहोत म्हणजे दरवेळेला काय होतं की आम्ही त्यांना वेळ मागतो किंवा काही वेळेला त्यांच्याकडनं निरोप येतात. हा मराठीनामा पब्लिक डोमेन मध्ये आहे. या मराठीनाम्याला ज्या पक्षाचा, ज्या उमेदवाराचा पाठिंबा असेल त्यांना सहकार्य करावं अशा प्रकारचं मतदारांना आम्ही आवाहन करू. ब्लँकेट आवाहन यांना मतदान करा किंवा करू नका असं करण्याचे दोन प्रॉब्लेम आहेत. एक म्हणजे तुम्हाला माहिती आहे की चळवळीतल्या माणसांची ताकद मर्यादित असते. त्यामुळे उद्या मी असं म्हणालो की नाही ह्यांना मतदान करा म्हणून मुंबईतली 1.5 कोटी जनता तसं मतदान करते असं नाही. हा एक भाग. आणि दुसरं असं की ही वेळ आहे, म्हणजे नाशिकमध्ये आदित्य ठाकरे गेले त्यावेळेला तिथे निरंजन टकले आणि इतर लोकांनी त्यांना सांगितलं की तुमच्याकडनं आणि तुमच्या उमेदवारांकडनं आम्ही ऍफिडेव्हिट घेणार आहोत की तुमचे लोक निवडून आले तर नाशिक मधल्या तपोवनातल्याच नाही इतर ठिकाणच्या झाडांना पण हात लावला जाणार नाही. आणि आदित्य ठाकरेंनी असा शब्द दिलाय त्यांना की त्यांच्या सर्व उमेदवारांच्या वतीने ते हा शब्द देतील. झाडांच्या बाबतीत असा शब्द देणं जितकं सोपं आहे तितकं भाषेच्या बाबतीमध्ये शब्द देणं सोपं नाहीये. कारण मराठी भाषेचं नुकसान करणारा एक मोठा प्रकल्प आदित्य ठाकरेंनीच मुंबई महानगरपालिकेत आणलेला आहे, तो मुंबई पब्लिक स्कूलचा आहे. त्यामुळे शिवसेनेनं आणि मनसेनं हे म्हणायला पाहिजे की मुंबई पब्लिक स्कूलचा प्रयोग जून 2026 पासून आम्ही बंद करणार आहोत. आम्ही मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी काम करू. तुम्ही शिकला असाल बॉम्बे स्कॉटिश मध्ये, ती तुमची आणि तुमच्या पालकांची चूक आहे. पण यानंतरच्या काळामध्ये तुम्ही मराठी माध्यमाच्या बाबतीमध्ये बोला आणि कृतीच्या अंगाने बोला. अशा पद्धतीनं या मराठी नाम्याबद्दल जर शिवसेना मनसे बोलली किंवा काँग्रेसच्या लोकांनी त्यांचा हा वेडगळ असा उत्तर भारतीयांचा जाहीरनामा मागे घेतला आणि मराठी माणसांच्या या मराठी नाम्याचा विचार केला तर जे या जाहीरनाम्याच्या, या मराठी नाम्याच्या बाजूचे असतील त्यांना सहकार्य करावं अशा प्रकारची कार्यकर्त्यांची भूमिका असेल. हे बघा, राज ठाकरेंनी 2006 मध्ये त्यांचा पक्ष आला तेव्हा किंवा 2009च्या दरम्यान सुद्धा काही वेळेला त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही टॅक्सीवाल्यांना 1-2 जणांना मारलं, काही ठिकाणी पाणीपुरीवाल्यांशी त्यांचे वाद झाले. आता मीरा रोड मध्ये अशा प्रकारचा एक वाद झाला. तुम्ही जर पाहिलत ना तर अशा प्रकारचे प्रसंग किती झाले.
आणि प्रत्यक्षात टेलिव्हिजन चॅनलवाल्यांनी, विशेषतः हिंदी टेलिव्हिजन चॅनलवाल्यांनी ते प्रसंग किती हजार वेळा दाखवले, याच्यातून म्हणजे मुंबईमध्ये जणू काही प्रत्येक उत्तर भारतीयाला मारण्याचंच काम इथला मराठी माणूस करतोय, अशा प्रकारचं चित्र निर्माण झालंय. मी राज ठाकरेंना एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून काही वेळेला भेटलो आहे. मला व्यक्तिशः असं वाटतं की उत्तर भारतीयांनी मराठी न बोलण्याची मुजोरी केली तर त्यांना काही वेळेला समजावून सांगणं, आणि नाही त्यांना कळलं तर त्यांना ते जी पद्धत वापरतात ती पद्धत काही वेळेला लोकांनी अपरिहार्यपणे वापरणं गरजेचं ठरेल. प्रश्न असा आहे की उत्तर भारतीयच फक्त मराठी लोकांचं नुकसान करतायत असं नाही. काही ठिकाणी पालघरमध्ये, अलिबागमध्ये मराठी माध्यमाच्या काही शाळांमध्ये उत्तर भारतीयांची मुलं जात आहेत आणि मराठी लोकांची मुलं इंग्लिश मिडियमच्या आणि सीबीएसई शाळांमध्ये जात आहेत. मग जे मराठी लोक आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये घालत नाहीत, सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या शाळेमध्ये घालत नाहीत, त्यांच्यावर खळखट्याचा प्रयोग होणार आहे का? त्यांच्यावरही खळखट्याचा प्रयोग झाला पाहिजे, कारण मराठी शाळा बंद पडायला उत्तर भारतीय किंवा गुजर मारवाडी जबाबदार नाहीत. मराठी शाळा बंद पडायला मराठी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, आधी उच्चवर्णीय आणि आता बहुजन हे जबाबदार आहेत. त्यामुळे मराठीचा अपमान करणाऱ्यांना जर खळखट्याची मात्रा द्यायची आहे तर मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी वाचनालय यांचा अपमान करणाऱ्यांना पण तीच ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. सर्व राजकीय पक्षांना आम्ही आज उद्याकडेच हा मराठीनामा पाठवणार आहोत आणि विनंती करणार आहोत की हा मराठीनामा त्यांनी स्वीकारावा आणि प्रत्यक्षामध्ये ही जी निवडणूक आहे ती केवळ पैशांचा वापर किती झाला, कोणत्या स्कीम वापरल्या गेल्या, याच्यापेक्षा काही रचनात्मक मुद्द्यांवर जे आम्ही आमच्या टीमने बऱ्यापैकी प्रयत्न करून लोकांच्या पुढे मुद्दे आणण्याचा प्रयत्न केलाय. याच्यामध्ये आम्हाला पर्यावरण असेल, पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छता असेल, अशा इतर नागरी सुविधांच्या प्रश्नांबद्दलही बोलता आलं असतं, पण तसं करायचं तर ती एक आणखी स्वतंत्र पत्रकार परिषद होईल. म्हणून या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून आणि आत्ताचं जे मुंबई शहराचं घटित आहे आत्ताच्या घडीला, 2011ला झालेल्या जनगणनेनंतर आता 27ला जनगणना होणार आहे आणि आत्ताच्याच घडीला मुंबई शहरामध्ये मराठी माणूस आता उरलाच नाहीये, तो अल्पसंख्यक झालाय, त्याला स्थानच नाहीये. अशा प्रकारची सामूहिक मगरुरीची, कुजबुजीची भाषा सतत होते आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आम्ही विनंती करणार आहोत, अगदी भाजपच्या मंडळीनं सुद्धा, की आज समजा तुमच्या मेहरबानीने उत्तर भारतीय आणि गुजर मारवाड्यांनी सेना मनसेचा पराभव केला किंवा काँग्रेसचा पराभव केला, तर उद्या या तुमच्या पक्षामधले उत्तर भारतीय आणि तुमच्या पक्षातले गुजर मारवाडी उद्या जाऊन तुमच्या पक्षातल्या मराठी लोकांचाही बंदोबस्त करतील. म्हणजे कदाचित राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा वर्षा गायकवाड यांचा पराभव आज होईल, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचं उद्या तेच होणार आहे. म्हणजे भाजपमधल्या मराठी लोकांचं मरण उद्या आहे, बाकीच्या पक्षातल्या मराठी लोकांचं मरण जर आज असेल. त्यामुळे जे जात्यात आहेत त्यांच्याकडे बघून भाजपमधल्या सुपातल्या लोकांनी फार आनंदाच्या उकळ्या फोडण्याची गरज नाहीये. हे गुजर मारवाडी आणि उत्तर भारतीय आधी काँग्रेस आणि सेना मनसेचा बंदोबस्त करतील, मग कुणी उरणारच नाही बंदोबस्त करण्याजोगं, मग तुमचाच नंबर लागणार आहे. त्यामुळे तेवढी एक काळजी सत्तेतल्या लोकांनी पण घेतली पाहिजे. मराठी भाषेची गळचेपी सध्या कोण कोण करतंय असं मी तुम्हाला सांगतो. मराठी भाषेची गळचेपी प्रशासन करतंय, मराठी भाषेची गळचेपी राज्य व्यवस्था चालवणारे लोक करतायत. अधिकारी मराठी आहेत ना. आम्ही मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत भूषण गगरानी, ते मराठी आहेत. UPSC त्यांनी मराठीमधनं दिली आहे. भारतात ते तिसरे आलेले आहेत आणि 8 दिवसांच्या पूर्वी आम्ही त्यांची भेट घेतली. त्यावेळेला मुंबईतल्या बंद पडलेल्या किंवा धोकादायक ठरवून बंद पाडल्या गेलेल्या मराठी शाळांच्या बद्दल बोलण्यासाठीचं सौजन्य सुद्धा त्यांच्याकडे नव्हतं. अशा आडनावाने मराठी असलेल्या माणसांचं आपण काय करणार आहोत? त्यामुळे ही गळचेपी जसा लोढा करतो
तो मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात बसून हे ठरवतो की कबुतर महत्वाची आहेत का मराठी माणसं महत्वाची आहेत. जसा लोढा गळचेपी करतो तसे गगराणी पण करतात आणि तसे त्यांचे कमिशन एजंट म्हणून वावरणारे मराठी लोक पण करतात. तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर एक मुद्दा फक्त मराठी नाम्याच्या अंमलबजावणीबद्दलचा सांगतो की आम्ही सर्व राजकीय पक्षांना विनंती करणार आहोत की त्यांच्या जिथे सभा होतील त्या सभांमध्ये आम्हाला त्यांच्या पक्षाबद्दल बोलायचं नाहीये. आम्हाला मराठी नाम्याबद्दलचं म्हणणं मांडण्यासाठी आम्हाला त्यांच्या व्यासपीठावर यायचं. काय करू? आम्हाला आमचं मराठी नाम्याबद्दलचं म्हणणं मांडण्यासाठी त्यांच्या व्यासपीठावर जायचं आहे, तशी विनंती आम्ही करणार आहोत. तुम्ही ताई जो प्रश्न विचारलात ना, तशा प्रकारचा प्रश्न विचारणारे जे हिंदी चॅनलवरले लोक आहेत ते अत्यंत विनोदी लोक आहेत असं माझं मत आहे. याचं कारण जगातल्या सर्व माणसांचा उगम हा आफ्रिकेतल्या एका स्त्रीपासून झालेला आहे असं लोक म्हणतात. पण मग जर तसं झालेलं असेल तर मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये मी मराठीतून पत्रकार परिषद घ्यायची की नाही, का आफ्रिकनच भाषेमध्ये बोलायचं, याचं उत्तर आपण जरा दिलं पाहिजे. राज ठाकरेंच्या बद्दल लोक म्हणतात की ते सिकिपी आहेत, मग ते तिकडनं कायस्थ म्हणून आलेले आहेत. महाराष्ट्रातल्या भारतातल्या अनेक प्रांतांमधले लोक शेकडो वर्षांमध्ये स्थलांतर केलेली आहेत लोकांनी. पण संयुक्त महाराष्ट्र नावाची एक आयडेंटिटी जेव्हा तयार होते तेव्हा इथं आलेल्या माणसांची काय भाषा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि हिंदी चॅनल जे आहेत त्यांचा एकूणच IQ हा निगेटिव्ह मधला असल्यामुळे त्यांच्याकडून फार काही विचारांची अपेक्षा करण्याची गरज नाही. त्याचं उत्तर राज ठाकरेंनी दिलंय ना, मी काय त्यांचा प्रवक्ता नाहीये. त्यांनी त्यांचं उत्तर दिलेलं आहे आणि राज ठाकरेंनी त्यांच्या पद्धतीनं उत्तर दिलं तर बऱ्याच चॅनलवाल्यांना पळता भोई थोडी होईल. त्यामुळे ते त्यांचं ते पाहून घेतील. पण हे वेडगळ विधान आहे, एवढं मी तुम्हाला सांगतो. हे बघा, आता कसं आहे माहित आहे, काही मराठी लोक आपल्याकडे, काही अमराठी लोक अनेक भागांमध्ये असे आहेत आपल्याकडे. आम्ही असं म्हटलेलं आहे की जिथे एकापेक्षा जास्त मराठी उमेदवार आहेत तिथं मराठी शाळा, मराठी भाषा, महाराष्ट्र, मराठी संस्कृती याच्याबद्दल प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला तुम्ही प्राधान्य द्या. आणि आम्ही म्हणतो तसं की मराठी उमेदवारालाच प्राधान्य द्या. जिथे अमराठी उमेदवार आहे, मग तो काँग्रेसचा असेल, भाजपचा असेल, इतर कोणत्याही पक्षाचा असेल, अमराठी उमेदवाराला मतदान करू नका असं आम्ही स्पष्टपणाने म्हणतो आहोत. आता ह्याच्याबद्दल जे फारच आपल्याकडे अल्ट्रा लिबरल लोक आहेत त्यांनी त्याला प्रतिगामी, संकुचित, मागासलेलं काही म्हणावं. आम्ही अत्यंतिक मराठीवादी आहोत, त्याच्याबद्दल माझं दुसरा काही युक्तिवाद नाही. जे पक्ष मराठी उमेदवार देतील त्याच्या समोर अमराठी उमेदवार दिला गेला तर अमराठी उमेदवार नाकारायचा आहे असं स्पष्ट म्हणणं आहे आमचं. हे बघा, आता या निवडणुकांच्या चौकटीपुरता जर आपण विचार केला तर पैशाच्या जीवावर खच्चीकरण जे होतंय ते तुम्ही जर पाहिलं तर गिरण्या आणि रिडेव्हलपमेंट अशी दोन उदाहरणं तुम्ही पाहिलीत तर गिरण्यांमध्ये ज्या माणसांनी काम केलं त्यांना मुंबई शहरामध्ये घर मिळण्यासाठी भांडावं लागतंय. त्यांना शेलू, वांगणी आणि नवीन पनवेलमध्ये कुठेतरी अशी काडेपेटीसारखी घरं सरकार देण्याचा प्रयत्न करतंय. आणि त्या ज्या मूळ जागा आहेत गिरण्यांच्या, तिथे लोढापासून रहेजापर्यंत सगळे मोठे बिल्डर अत्यंत मुजोर होऊन बसलेले आहेत. तिथली माणसं गेली म्हणजे पूर्ण परिसंस्था गेली, इकोसिस्टीम गेली, शाळा गेल्या तिथल्या. आणि दुसरीकडे तुम्ही जर बघितलं रिडेव्हलपमेंट मध्ये लोकांना जेव्हा घरं दिली जात आहेत, आता वरळीमध्ये 40 आणि 45 मजल्यांचे टॉवर बांधले गेले. तुम्ही वरळीमध्ये सुद्धा बीडीतल्या लोकांना टॉवर का दिले गेलेत? वरळीमध्ये आता तुम्ही जर जाऊन बघितलं तर इतके मोठे हाय रायझेस, मोठ्या इमारती झाल्यात गुजर मारवाड्यांची वस्ती असलेल्या, की आणखी एखाद्या निवडणुकीनंतर आदित्य ठाकरेंना त्या मतदारसंघात जाता येणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे मराठी लोकांची घरं यांनी मराठी लोकांच्या प्रेमापोटी केलेली नाहीयेत. त्यांना असं लक्षात आलंय की गुजर मारवाडी एकतर उतरत नाही आणि उतरला तर भाजपच्याच माणसाला मतदान करायला उतरतो. मग आपला माणूस त्या बिल्डिंगमध्ये राहायला पाहिजे म्हणून रिडेव्हलपमेंट मध्ये पण काही ठिकाणी मराठी लोकांना घरं देण्याचा प्रयत्न होतोय. पण आत्ताच्या घडीला मराठी माणसांच्या मागे महाराष्ट्र सरकार
पूर्ण ताकद, कुठलंही सरकार आत्ताचं पाशवी बहुमतवाल्यांचं असेल किंवा दुसरं कोणाचं येईल ते असेल, हे पूर्ण ताकदीनं जोपर्यंत उभे राहत नाहीत, हे कोणाच्या मागे आता उभे आहेत, हे सगळे लोढा आणि आशरच्या मागे उभे आहेत. कृपाशंकर सिंग जो जेलमध्ये पाहिजे होता, संजय निरुपम ज्याला कधीच फटके पडायला पाहिजे होते, या सगळ्यांना वाढवलंय कोणी? मराठी लोकांनी वाढवलेलं आहे. आणि ते वाढवल्यामुळे हे तुरुंगात जायला हवे असणारे लोक आता इतके मुजोर झालेले आहेत की ते ठरवतात मुंबई शहराचा महापौर कोण होणार आहे. अशा प्रकारचं डिस्ट्रॅक्शन करणारे जे लोक आहेत, यांचा नीट बंदोबस्त करणं हा एक अजेंडा आहे. आणि मराठी माणसांनी विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र इथल्या लोकांनी बाबासाहेब म्हणाले होते त्याप्रमाणे महाराष्ट्र आपला आहे तो क्लेम केला पाहिजे. आपण महाराष्ट्र मिळवला पण क्लेम केला नाही. तो क्लेम केलाय पैशाच्या बाबतीत गुजर मारवाड्यांनी आणि संख्येच्या बाबतीत उत्तर भारतीयांनी. यांचा क्लेम मागे ढकलून मराठी माणसांनी मिळवलेलं राज्य आपलं टिकवण्यासाठी जे काही करावं लागेल संविधानात्मक सनदशीर चौकटीमध्ये ते सर्व केलं पाहिजे. ते जर केलं नाही तर यानंतरच्या काळामध्ये फार कठीण परिस्थिती असणार आहे. मोठ्या प्रमाणात ते जमिनी विकत घेत आहेत, पण त्यांना जमिनी घ्यायला मदत करणारे तलाठी, प्रांत, ग्रामसेवक, पोलीस पाटील, उपजिल्हाधिकारी, DYSP मराठी लोक आहेत ना. तिथे कृपाशंकर सिंगला सिंधुदुर्गात आणि रत्नागिरीत जमीन कोण घेऊन देतं? आपले लोक आहेत. आपले लोक नालायक आहेत. त्यामुळे बाहेरच्या लोकांचा बंदोबस्त करायला पाहिजे हे बरोबर आहे, पण हे जे भूमाफिया कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत, हे भूमाफिया मराठी लोकांनी जर सोकावलेले असतील. तुम्ही पार्थ पवारच्या जमिनीचं बघा ना. पार्थ पवार त्यातला एक गुन्हेगार आहे. ती दुसरी जी तेजवानी आहे ती सिंधी आहे. कशा अजित पवारांच्या मुलाला पार्टनर म्हणून पण मराठी माणूस मिळत नाही, इतके हे गये गुजरे लोक आहेत. या अशा प्रकारच्या लोकांचा म्हणजे नुसता जमिनी परप्रांतीय घेतात म्हणून त्यांचा बंदोबस्त करून चालणार नाही. ते सगळं फॅसिलिटेट करणाऱ्या मराठी लोकांचा पण बंदोबस्त केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. हे बघा, मी तुम्हाला हे का सांगू शकतो? आम्ही जे चळवळीतले लोक आहोत, आमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत गेली आहेत आणि आम्ही चळवळ करतोय म्हणून मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत गेली नाहीयेत. आमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत गेली आहेत म्हणून आम्ही या चळवळीत आहोत. आता तुम्ही राजकीय पक्षाच्या लोकांची नावं घेऊ नका, आपल्याला माहिती आहे. म्हणजे आता माझ्या माहितीमधला हर्षवर्धन सपकाळ हा एकमेव मोठा राजकीय नेता आहे सध्याचा महाराष्ट्रातला, ज्याची मुलं मराठी माध्यमामध्ये शिकलेली आहेत. बाकी दोन्ही ठाकरेंची शिकलेली नाहीयेत, भाजपमधल्या लोकांची शिकली नाहीयेत. ते सगळे बॉम्बे, स्कॉटिश आणि इतर ठिकाणी शिकलेत. त्यातनं त्यांनी आता युक्तिवाद काय तयार केलंय? शाळा कुठली का असे ना, मराठीतनं तर बोलतायत ना. मग तुम्ही त्यांचं मराठी ऐकून बघा. पार्थ पवार पासून अमित ठाकरे पर्यंतच्या लोकांचं तुम्ही मराठी ऐका. तुम्ही मराठी माध्यमात नाही शिकलात की तुमच्या मराठीची काय बॉम्ब होते आणि तुमचं मराठीचं आकलन किती कच्चं होतं हे आपल्याला कळतं आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना पण हे आम्ही सांगतो की तुम्ही मराठी माणसांचा मुद्दा घ्याल पण मराठी शाळेकडे दुर्लक्ष कराल तर तुम्ही दुटप्पी आणि ढोंगी आहात. मराठी शाळा, मराठी भाषा आणि मराठी माणूस या तीन गोष्टींचा एकत्रच विचार केला पाहिजे. तो एकत्र विचार केल्याशिवाय यश मिळू शकणार नाही. चला, ठीक आहे.